प्रणाम मित्रांनो, काही गोष्टी मी आज तुमच्याशी विश्वासाने आणि आत्मविश्वासाने बोलणार आहे आणि विश्वास ठेवा, मी जे सांगतोय ते निखळ पारदर्शक असं सत्य आहे. पहिली गोष्ट, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक या संदर्भामध्ये लक्षात ठेवा की मी एक छोटा व्हिडिओ पण इंस्टाग्रामवर केलेला आहे, तो तुम्ही एकमेकाला पाठवा, म्हणजे थोडं मिनिमम कळेल आणि हा व्हिडिओ तर तुम्हाला बघायलाच पाहिजे. त्याचं कारण मी जे गौप्यस्फोट आत्ता करतोय ते तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही. एक बाजू घेतली की सगळे लोक एक बाजू लावून धरतात, त्याच्यामुळे आहे. पण 1,30,000 डिपॉझिटर्स आहेत न्यू इंडिया बँकेचे, 1,30,000 डिपॉझिटर्स आहे. माझं म्हणणं असं की हा व्हिडिओ तुम्ही मोठा जो आहे तोही आणि छोटा तुम्ही प्रत्येकाला एकमेकाला पाठवा आणि आश्वस्त करा. तुम्ही आश्वस्त आहात ना, आश्वस्त करतो मी तुम्हाला. काही गोष्टी मी सांगतो तुम्हाला, त्या लक्षात घ्या, तशाच घडणार. मी काल व्हिडिओ का नाही केला? काल मी दिवसभर याच प्रकरणाच्या मागे होतो. याचे काही तपशील मिळत आहेत का, कुठून मिळतात, काय मिळतात, ज्यांची नावं याच्यामध्ये गोवली गेलेली आहेत त्यांच्यापैकी कोणाकडून काही फीडबॅक मिळतो का, याची मी माहिती घेतली आणि आज ती माहिती मी तुमच्यासमोर सादर करतोय. पहिलं वाक्य माझं लक्षात ठेवा, सामना हे दैनिक हे मुळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे बादरायण संबंध लावून का होईना, काय म्हणतात त्याला, सुतावरून स्वर्ग गाठून का होईना, त्यांना भाजपवाल्यांना बदनाम करण्यासाठी संधी हवी असते. या संपूर्ण प्रकरणामध्ये सामना जे मध्ये छापून येते, तुम्ही सगळे सामनाच वाचत असणार आता, कारण बाकीचे जे वर्तमानपत्र येतात त्यांच्याकडून रिझर्व्ह बँकेने दिलेल्या फॅक्ट्स येत आहेत. त्याच्यामध्ये हे येत नाहीये भाजपने RBIच्या संगनमताने बँक बुडवली, राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा, अटक करा. त्यानंतर भाजपवाल्यांनी बँक लुटली, न्यू इंडिया बँक, आमदार राम कदम यांच्या दबावामुळे नियमबाह्य कर्ज वाटप, कदमांचे गाळे आवाच्या सव्वा भाड्याने बँकेच्या माथी. ह्या बातम्या येत नाही तर नाहीत आहेत. याचं कारण असं आहे की आमदार राम कदम भाजपचे जे आहेत त्यांचा या प्रकरणामध्ये काहीच संबंध नाही आहे. ऑन दी कॉन्ट्री, कुठेही न आलेली मी माहिती तुम्हाला सांगतो आणि मी सांगतो. उलट राम कदम हे स्वतः खातेदार आहेत आणि त्यांचे 40 लाख रुपये, 40 लाख रुपये हे या बँकेमध्ये डिपॉझिट आहेत, जे आता अडकलेत. दुसरी गोष्ट की सामना नेहमीच्या आता सामनाचं मला जितकं माहिती असेल तितकं कोणालाच नसणार की नाही, बरोबर आहे ना. तर त्यामुळे मी सांगतो त्याला अर्थ आहे ना, आणि त्यातला अनर्थ मीच सांगू शकतो. परत कसं आहे ना की याच्यामध्ये एक पूर्वग्रह पण नाही म्हणणार, दुराग्रह आहे याच्यामध्ये की हे भाजपवाल्यांना चिखलपेक करायला वापरायचं. म्हणून राम कदमनी कर्ज घेतलाय का, न्यू इंडिया बँकेकडून घेतलाय. कशाकरता घेतलाय? कार लोन घेतलाय. संपूर्ण व्यवहारामध्ये राम कदमचे 40 लाख रुपये डिपॉझिट अडकलेलं आहे आणि त्यांनी घेतलेलं कर्ज हे फक्त कार लोन आहे त्याच्याकडे, बाकी काही नाही आहे. आणि तो डायरेक्टर नाही आहे, तो इनडायरेक्टर पण नाही आहे आणि त्याच्या दबावाखाली बँक चालते असं म्हणणं हे मूर्खपणाचं आहे. पण हा मूर्खपणा जाणीवपूर्वक, घालवेडेपणा म्हणतात ना, त्या प्रकारे सामना दैनिक करताय. आता तुम्ही म्हणाल की तुमचेच मित्र आहेत संपादक त्याचे, खरं आहे ना. पण काय ना, मला जेवढं कळतं, जेवढं माहिती असतं किंवा कसे ट्विस्ट केले जातात त्यात मी बाप माणूस आहे, त्यामुळे मला कळतं आहे की कशा रीतीने हे भाजपच्या गाळ्यात मारण्यासाठी चाललेलं आहे. बरं, ह्याच्यामध्ये काल म्हटलं ना त्याने की कदमांचे गाळे, मी मुद्दाम सामना समोर ठेवला आहे, कदमांचे गाळे आवाच्या सव्वा भाड्याने बँकेच्या मॅथी. एक गाळा जर तुम्ही दाखवलात की जो राम कदमचा आहे आणि बँकेने त्यांच्या शाखेकरता किंवा कशाकरता भाड्याने म्हणा किंवा अन्य मार्गाने घेतलं, आवाच्या सव्वा भाडं देऊन, अरे आवाच्या सव्वा भाड्याने दिलेलं दाखवा ना तुम्ही. माझं सामनाला आव्हान आहे, संजय राऊतला आव्हान आहे, कारण तोच आहे सगळं सर्वा त्याचा. संजय, तू सिद्ध कर की कदमांचा एक गाळा सुद्धा बँकेने घेतलाय. तू सिद्ध कर की हे कर्ज राम कदमच्या सांगण्यामुळे दिलाय. राम कदमचे 40 लाख रुपये अडकले. तुला माहित नसलेली गोष्ट मी सांगतो, चल तुला. त्याचे 40 लाख रुपये अडकलेत आणि कार लोन शिवाय त्याच्या नावावर काहीही लायबिलिटी
बँकेची नाही आहे. व्हेरीफाय कर ना, तू व्हेरीफाय कर. तुला मदत हवी असेल तर मी व्हेरीफाय करतो, व्हेरीफायला करायला मदत करतो. माझ्याकडे रिसोर्सेस आहेत, माझ्याकडे अहवाल आहेत, सांगतो ना तुला. हे तू चिकटवतोयस. आणि याच्यामध्ये आता काय होतंय माहिती आहे की याला तुम्ही पक्षीय रूप देताय ना मित्रांनो, हे चुकीचं आहे. हा विषय कसला आहे ना, हे लक्षात ठेवा. ही न्यू इंडिया बँक जी आहे ना, हे एकेकाळचे माझे यदुनाथ थत्ते काकांमुळे मित्र होते. जॉर्ज फर्नांडिस, मी त्यांच्याबरोबर काही काम केलेलं आहे. प्रामाणिक सचोटीचा माणूस होता तो. त्यांनीही बेस्ट कामगार, महापालिका कामगार अशा गरिबांकरता, आता हे रुपी बँक मोदी विधी म्हणतात ना, 1 रुपया ठेवून करा वगैरे. अरे जॉर्ज फर्नांडिस हा आद्य जनक आहे त्याचा. 1 रुपया ठेवून तुम्ही खातं उघडू शकता असा. तर जॉर्ज फर्नांडिसची बँक म्हणूनच रणजित भानू समाजवादी पक्षाचे, म्हणजे जॉर्जच्या पक्षाचे खासदार होते राव, होते की नाही रणजित भानू. मग ही मुळामध्ये समाजवाद्यांचीच बँक आहे, समाजवाद्यांची बँक आहे. ॲक्च्युली समाजवाद्यांची बँक म्हणून मी कायम त्याच्याकडे आस्थेने बघत आलो, पण मला जवळपास शाखा नव्हती माझ्या, म्हणून मी मेंबर नाही. तर मी पण त्याचे डिपॉझिट ठेवलं असतं, कारण जॉर्जची बँक आहे आपल्या. तुम्ही देखील बेस्टचे कामगार असाल, महापालिका कामगार असाल, तर तुम्ही जॉर्जबद्दलच्या श्रद्धेनेच ठेवले की नाही, की जॉर्जची बँक आहे, आपली बँक आहे, गरिबांची बँक आहे, कामगारांची बँक आहे, होय की नाही. तुम्ही घाबरू नका, घाबरू नका. हे कसं आहे माहिती आहे की आता हा बँकिंग तज्ज्ञ म्हणतो स्वतःला, विश्वास उडगी. त्याची बरीच विधानं सामनाने सोयीची म्हणून छापली आहेत. आणि त्यालाही दुसऱ्या कोणापेक्षा सामना प्रसिद्धी देणारच, कारण तो भाजपचं नाव घेऊन बोलतोय, राम कदमचं नाव घेऊन बोलतोय, इतर कोणी बोलत नाही. आणि यांना राम कदमला टार्गेट करायचं आहे, दुसऱ्या कुठल्या प्रकरणाशी टार्गेट करण्याचा संबंध जोडत नाही, पण ह्यांना करायचं आहे. तर मग हा विश्वास उडगीनं स्वतःला म्हणतो की बँक ऑफ महाराष्ट्राचा मी डायरेक्टर होतो. हां, अरे हा बँक ऑफ महाराष्ट्राचा डायरेक्टर का होता माहिती आहे का? हे कोण सांगणार तुम्हाला माझ्याशिवाय? हा युनियनचा अध्यक्ष होता, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा. आणि युनियनचा एक प्रतिनिधी डायरेक्टर बोर्डावर असतो, केवळ त्या नात्या. हा काय अर्थतज्ञ वगैरे काय नाही, आता तो रिटायर पण झाला, आता तो नाही पण तिथे, पण केवळ युनियनचा प्रतिनिधी. म्हणून माझे किती मित्र, कामगार मित्र आहेत, छोटे छोटे कामगार आहेत, अरे मेकॅनिक वगैरे आहेत, हेल्पर आहेत, हे आहेत, ते देखील बँकांवर, ज्या बँका अशा असतात कोऑपरेटिव्ह, त्याच्यामध्ये युनियन प्रतिनिधी म्हणून आहेत ना. हा मोठा स्वतःला अर्थतज्ञ म्हणतो. आणि कसं आहे ना, तो मुळामध्ये कम्युनिस्ट आहे. आणि कम्युनिस्टांच्या मध्ये जी निगेटिव्हिटी असते ना, कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या संदर्भामध्ये कुठेतरी इथे एवढीशी जखम झाली तर त्याला म्हणायचं की आता गँग्रीन होणार, मग ती बोटं कापावी लागणार, कदाचित हात पण कापावा लागू शकतो. ही वृत्ती असलेले लोक कोण असतात? कम्युनिस्ट असतात. हा कम्युनिस्टच आहे विश्वास उडगी. हे पण सामानावाल्यांचं कौतुक आहे, त्यांना ज्या दिवशी कम्युनिस्ट सोयीचे असतात त्या दिवशी त्यांचा ते वापर करतात. तसं ते आता वापर करतायत. आणि त्यामुळे तो भाजपवर चढणारच, कारण तो कम्युनिस्ट आहे. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये त्याच्याबरोबर जे लोक आहेत ना, भूषण ठाकूर, युवराज मोहिते, आपचा पदाधिकारी धनंजय शिंदे, यांनी ठेवेदारांना पैसे मिळवण्यासाठी एकत्रित न्यायालयीन लढाई रस्त्यावर आणि याच्यावर करणार, आरबीआयवर मोर्चा. यातला युवराज माझा मित्र आहे. युवराज, तुला मी पर्सनली सल्ला देतो, तू तुझे पुण्याई आहे, तू कामगार क्षेत्रापासून सगळीकडे गोरगरिबांचा कैवारी पत्रकार म्हणून मी तुला ओळखतो. तुझी माझी मैत्री या धाग्यातून आहे की मला तू आवडतोस. का आवडतोस? तर तू गोरगरिबांचा कैवार घेत नेहमीच भांडत आलेला आहेस. तू भांड, तू लढ. पण मी तुला एक सल्ला देऊ का युवराज? तू हा प्रश्न आहे ना, हा रस्त्यावर येऊन सोडवू नकोस. माझे स्वतःचे पैसे रुपी बँकेमध्ये अडकले होते आणि माझे स्वतःचे पैसे सिकिपी बँकेत अडकले होते. रुपी बँकेमध्ये माझे 7 लाख रुपये अडकले होते आणि सिकिपी बँकेमध्ये 5.5 लाख अडकले होते. मी त्यावेळेला काय झालं आहे मित्रांनो, तुमच्याशी शेअर करतो. युवराजला मी काही सल्ला देणार आहे, तो तुमच्यासाठी पण लागू पडतो. की त्यावेळेला राजू फणसे म्हणून सिकेपी बँकेचा जो लढा उभारला डिपॉझिटर्सना पैसे मिळवून देण्याचा, त्याचा जो लीडर होता राजू फणसे, तो माझा मित्र होता. आणि त्या सगळी सिकेपी बँकेची जी प्रोसेस झाली ना, तुम्ही जरा आठवून पहा किंवा मागे जाऊन गुगलवर पहा, तर त्याचं लीडर राजू फणसे होता. तू हा आता म्हणतायत ना की आम्ही न्यायालयीन लढाई देऊ, आम्ही रस्त्यावर लढाई देऊ, हे सगळे प्रकार राजूने केलेले. आत्ता परवा माझ्याकडे तो येणार आहे आणि त्या दिवशी परवाची मुलाखत पण मुद्दाम राजू फणसेची ऐका. तो तुम्हाला सिकेपी बँकेचा लढा समजून देईल. त्या मार्गाने तुम्हाला लढायचं आहे. मी अजिबात लढायचं आहे म्हणत नाही, लढायचं आहे, पण तुम्ही माहिती करून घ्या, नीट माहिती करून. हां, युवराज, माझा तुला सल्ला आहे.
हे विश्वास उडगी बिडगी हे पब्लिसिटी स्टंटवाले लोक आहेत, तुलाही माहिती आहे. आता ते काय त्या लढ्यामध्ये आहेत म्हणून तू त्यांना सहन करतोयस. पण युवराज, तुझ्यासाठी वेगळा माझा सल्ला आहे. तुझे संबंध फडणवीसांशी चांगले आहेत, देवेंद्र, आहेत की नाही? आहेत. तू काय, आमचा कपिल पाटील काय, आमदार आपल्या याचा, तुम्ही लोक देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहात, म्हणजे जवळचे म्हणजे मित्र आहात चांगले. आणि मला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांच्या मनात कोणाबद्दल आदर अनादर आहे याची काही माहिती तर असते की नाही मला, तुलाही माहिती आहे. तू पण मला किती 25-30 वर्ष तू मी ओळखतो आपण एकमेकाला. युवराज, तुझ्याबद्दल तुझी क्रेडिबिलिटी आहे फडणवीसांकडे. आय टेल यू, मी आता काल दिवस गायब होतो म्हणजे मी पण काहीतरी सगळीकडे, मला पण हे वाईट वाटलं ना न्यू इंडिया बँकेचं, कारण मी पण CKP आणि रुपी बँकेत अनुभवातून गेलेलो आहे. युवराज, तू लगेच कुणाला बरोबर घेऊ नकोस. आता तू फडणवीसांना भेट, कारण काय ना, तो गोटावळा आला ना की मोकळेपणाने बोललं जात नाही. त्यांना म्हणून येस बँक जशी वाचवली, गुगलवर जा पाहिजे, तुला तर माहितीच असेल. पण तुम्ही लोक हे जे 1,30,000 डिपॉझिटर आहेत, तुम्ही येस बँकेचं बघा. येस बँक जेव्हा वाचवायची ठरवली सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने, किती लोकांनी म्हणजे किती बँकांनी त्याच्यामध्ये इतके त्या येस बँकेतला घोटाळा, अरे किती 1,000 कोटीचा होता, हो का नाही? हा तर 122 कोटीचा आहे यार. मी तुम्हाला काही आकडेवारी देणार आहे तुमच्या समाधानाकरता. फडणवीसांना युवराज तू सांग की म्हणून 122 कोटी ही इतर बँकांकरता छोटी रक्कम आहे. ते त्यांचे पैसे त्याच्यामध्ये घालून ही बँक वाचवू शकतात आणि ती लिक्विडेशनमध्ये जाणार नाही अशी व्यवस्था करू शकतात. येस बँक वाचवली की नाही तुम्ही? वाचवली. तिथं कित्येक हजार कोटी त्याच लोकांनी केलेला घोटाळा होता ना बाबा, असाच होता तो साधारणतः. याचंही मी आणखीन आपली एक थोडी बातमी सांगणार आहे नंतर. तर आता हा भूषण ठाकूर, मला आठवत नाही आपल्या ह्यांचा ठाकूरांचा मुलगा बहुतेक नसावा, तो माझे मित्र होते त्यांचा, पण व्हॉट एव्हर इट इज. युवराज, तू भेट त्यांना. धनंजय शिंदे मला काही फारसा माहिती नाही आहे, पण युवराज तू भेट फडणवीसांना. फडणवीस तुला मार्ग काढून देतील. हे जे 1,30,000 आहे ना, हे गरीब लोक आहेत रे. मला कळतं आहे तुझं दुःख, कळतं आहे, वेदना कळते, पण हे आंदोलनाने नाही सुटत. हे मी CKP आणि त्या रुपी बँकेच्या काळामध्ये मोर्चे निघाले ना की मी पण जायचो त्यांच्याबरोबर आणि अगदी घोषणा देण्यापर्यंत जायचो, कारण माझे पैसे अडकलेले होते. तर हार्ड अर्न मनी असतो ना आपला. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आंदोलनामुळे काही फरक पडत नाही. न्यायालयीन हे करण्यासाठी सुद्धा आज उठले उद्या गेले असं नाही होत. त्याची एक प्रोसिजर आहे. त्या गोष्टी रिझर्व्ह बँकेने केल्यानंतर तुम्ही त्याला चॅलेंज करून जाऊ शकता. पण आता फडणवीसांना जर तू भेटला आणि इतर बँकेनी पैसे टाकले, मुळामध्ये आणखी एक मला गौप्यस्फोट करायचा आहे नंतर, पण बँकांनी टाकले तर ही बँक आज जी डबघाईला आली आहे किंवा बुडाली किंवा बंद झाली असं तऱ्हेचं जे वातावरण आहे, त्यातून बँक रिवाईव्ह होऊ शकते. आणि तुझ्या शब्दाची किंमत 150 कोटी आहे फडणवीसांकडे. हे मी तुला सांगतो. तुला माहिती आहे की नाही मला माहिती आहे. जस्ट मीट हिम, कन्व्हिन्स हिम. काय कन्व्हिन्स करायची गरज नाही. तोही माणूस गोरगरिबांच्या दुःखामध्ये सामील होणार आहे. माझे मित्र आहेत म्हणून बोलत नाही, पण मला त्यांची ॲटिट्यूड माहिती आहे. यू मीट हिम. हां, तुला याच्यातलं कोणी विश्वासार्ह वाटतं त्या ह्याला घेऊन जाऊ नकोस फक्त उडगीला. तो वाट लावतो, जिथे जाईल तिथे तो फडणवीसवरच चढेल. ते सगळं गुडविलच खतम होईल. तर घेऊन जा तुझे 2-4 लोक किंवा यांच्या ठेवीदारांचे काही प्रतिनिधी घेऊन जा की जे खरंच या गांजलेले आहेत, अडचणीत आले आहेत, त्यांना घेऊन जा. त्याला काही हरकत नाही. माझी तू एकटाच भेट असं काही नाही. सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. काही वेळेला लोकांना असं वाटतं तुम्ही काय डील केलं, घेऊन जा त्यांना, पण तू भेट. आता दुसरी एक गोष्ट मी सांगतो की एक बातमी सामनाने ती अशी सगळं विकृत केलं आहे. संजयने आमच्या विकृत करून टाकली ही बातमी. केवळ हे करायची. मी तुम्हाला राम कदमचं सांगितलं आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन मी खूप सोर्सेसना, अगदी रिझर्व्ह बँकेतल्या निवृत्त अधिकाऱ्यांना त्यांनाही भेटलो. ज्यांच्या बँका बुडाल्या आहेत त्यातल्या डायरेक्टरना विचारलं. या क्षेत्रात जे खरे माहितगार आहेत, लढवय्ये आहेत, राजू फणसे हा तर लढवय्ये आहेत, त्यांनी ते ही CKP मुवमेंट सगळी चालवली. त्याही लोकांना, रुपी बँकेच्या काही ज्या लोकांनी मला त्यावेळेला मार्गदर्शन केलं. तर एक 2-3 गोष्टी मित्रांना सांगू का तुम्हाला. 1,30,000 लोक आहात ना तुम्ही. काय झालं होतं की रुपी आणि CKP बँका बुडाल्या ना, त्यावेळेला मला त्यांच्याच बँकेच्या मॅनेजरनी असा सल्ला दिला की एक 3 महिने झाल्यानंतर तुम्ही सिनियर सिटीजन म्हणून, आता मी तर 76 वर्षाचा आहे, त्यावेळेला कमी होतो, सिनियर सिटीजन म्हणून एक ॲप्लिकेशन करा की मला उपजीविकेकरता पैसे हवेत. तर मी तसा अर्ज केला. तो रिजेक्ट झाला, कारण वरती जातो तो रिझर्व्ह बँकेचं एक पॅनल असतं याच्याबद्दलचं. रिजेक्ट झाला. मग त्याच मॅनेजरनी मला सांगितलं की तुम्ही डॉक्टरचं एक मेडिकल सर्टिफिकेट घ्या की या प्रकारचं एक ऑपरेशन तुमचं करणं. आणि योगायोग असं की त्याच वेळेला मला हार्ट अटॅक आल्यामुळे मला स्टेनचं वगैरे ऑपरेशन सांगितलंच होतं.
तर त्यामुळे मला ते करायचंच होतं. तर ते ऑपरेशन करण्याची गरज आहे असं तरीचं सर्टिफिकेट घेऊन मी 50,000 रुपये प्रथम घेतले. मग 50,000 रुपये मला वाटतं माझ्या मिसेसला काहीतरी त्रास होतच होता, त्याच्याकरता काहीतरी मेडिकलचं हे दाखवून घेतले. म्हणजे मला 1,00,000 रुपये तेव्हा मिळाले आणि नंतर एक वर्षभराने मला 4,00,000 रुपये मिळाले. म्हणजे माझे 5,00,000 रुपये परत आले. 50,000 बुडाले. रुपी बँकेत माझे 2,000 बुडाले, 2,00,000 बुडाले. पण मलाही तिथे 5,00,000 मिळाले. तेव्हाही मी असंच केलं की 50,000चे 2 तुकड्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेटच्या आधारे पैसे घेतले आणि नंतर बाकीचे 4,00,000 मला मिळाले, 5,00,000 मिळाले. मला दोन्हीकडे पैसे मिळाले. पण माझा पेशन्स आणि दुसरी गोष्ट कशी आहे ना, की सस्टेनिंग पॉवर माझी मित्रांनो तुमच्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही गरीब आहात, तुम्ही मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आहात, थोडा मी उच्चभ्रू वर्गात येतो, त्यामुळे माझी कॅपॅसिटी जास्त आहे बेअर करण्याची. पण तरी मिळाले आणि मलाच मिळाले नाही. त्यावेळेला रांगा लावून मी बघितलंय, हजारो लोकांना मिळाले. मेडिकल ग्राउंड खाली मिळाले, नंतर तर सिनियर सिटीझनला पण मिळाले. तर त्यामुळे तुम्ही एक 3-4 महिन्यानंतर ते मिळतील. आंदोलन कराल ना जेवढं, तेवढं रिझर्व्ह बँक स्ट्रिक्ट होते. नाही असं नाही, तसं नाही. त्यांचा इगो भयंकर. आता काय सांगू, दुर्दैव आहे बाबांनो. म्हणजे त्यांचा इगो असतो. तुम्ही आंदोलन जेवढी कराल तेवढं तुम्ही गाळात जाल. आंदोलन करू नका. हां, सर्वोच्च न्यायालयामध्ये एका टप्प्यानंतर तुम्हाला जावं लागेल. ते जा तुम्ही राजू फणसीची मुलाखत परवाची पहा, म्हणजे तुम्हाला केव्हा जायचं तेही कळेल. तर ती एक गोष्ट झाली. दुसरी आहे ना, हे 122 कोटीपैकी हा जो हा आहे ना, धर्मेश पौन नाव आहे बरं का. सामनावाल्याने ते चुकीचं छापलं. मी हिंदुस्तान टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, या ती हिंदू या 4 पेपरचे हे चेक केले. तर त्याच्यामध्ये त्याचं नाव हा सामनावाला जसं म्हणतो तसं ते नाही आहे. धर्मेश जैन नाही आहे तो, जयंती धर्मेश जयंतीलाल जैन हे चुकीचं आहे. तो पौन आहे, PAUN, पौन असं त्याचं नाव आहे. आमच्या सामनावाल्याच्या रायटरला कुठे कळतंय पौन काय जैन काय, त्याला जैन माहिती, त्याने जैन ठोकलं. सगळं आनंदच आहे. तर हा जो जैन आहे ना, त्याची मी माहिती घेतली. तर त्याची आत्ता जवळजवळ त्याला बिल्डर लोक माल तयार आहेत असं म्हणतात. आता जवळजवळ 230 ते 250 कोटीचा माल तयार आहे त्याचा विक्रीसाठी. मी तुम्हाला एक सांगतो की हे प्रकरण पोलीस इकॉनॉमिक्स ऑफिस विंगवाल्यांनी जर त्याच्या या प्रॉपर्टीज सील केल्या तर जवळजवळ 250 कोटीच्या प्रॉपर्टीज सील होतील. त्याच्या करणार ते. इकॉनॉमिक्स ऑफिस विंगचे रिटायर्ड ऑफिसर आहे. त्यांना मी म्हटलं की तुम्ही इकॉनॉमिक्स ऑफिस विंगचे प्रमुख होतात एकेकाळी, तर तुम्ही यांना सुचवा ना की त्याच्या प्रॉपर्टी जप्त करा. कारण त्याची 70 कोटी रुपये त्याला दिल्याची कबुली या तुमच्या हितेशनी दिलेले आहे. तर त्यामुळे त्याला हे करा तुम्ही. 250 कोटीची मालमत्ता देतो, त्याचे पैसे देईल नक्की. त्याला 70 कोटी दिलेले आहेत. आता 122 पैकी 70 कोटीचा हिशोब आहे. आता हा आहे ना हितेश मेहता, तो काय म्हणतोय की बाकी मी कुणाला दिलेत ना त्यांच्याकडून मी तुम्हाला आणून देतो. माझं म्हणणं आहे ना, काही वेळेला गुन्हेगाराकडून अशा प्रकारे पैसे वसूल करता येतात. सहारावाल्याचं उदाहरण लक्षात ठेवा की सहारावाला त्याची संस्था जेव्हा बुडत होती त्याचा प्रॉब्लेम वेगळाच होता. त्याच्याकडे पैसे होते पण ज्यांनी दिले त्यांची नावं नव्हती, कारण ते बेनामी होते. त्यामुळे ते परत करता येत नव्हते, म्हणून तो जेलमध्ये होता. पण त्या जेलमध्ये असताना त्याच्या वाटाघाटी जवळजवळ रोज CBI अलाउड करत होती त्याला. निम्या संस्थांची, आर्थिक संस्थांची तो वाटाघाटी करून पैसे आणून व्हाईटमध्ये कसे परत द्यायचे हा त्याचा प्रॉब्लेम. पण तो सुटला नाही. याचं कारण कुणी पुढेच येईना. म्हणजे हजारो कोटी रुपये आणि कुणी मागायलाच येईना की ह्या पैसे आमचे आहेत, कारण सगळे ब्लॅकचे होते. इथे कसं आहे ना की 122 कोटीचा नेमका हे जो आहे हे कसं आहे त्याने की ते काय त्याच्या प्रभादेवी बँचमधून गोरेगावमध्ये जाताना मध्ये हडपलेले पैसे. खरं म्हणजे ना हा फ्रॉड नाही. फ्रॉड ही संकल्पना वेगळी आहे. तुमच्या लक्षात येतं का? हा दरोडा आहे. काय दरोडा आहे, ही चोरी आहे बळजबरीची, की त्यांनी इथून तिकडे नेताना लंपास केलेले पैसे. असं आकडेवारीत हा हेरफार नाहीच आहे ना. सरळ बंडलं उचललेली आहेत त्यांनी. स्कॅम, फ्रॉड आणि दरोडा यातला फरक हा त्या मेहतानी घातलेला दरोडा आहे 122 कोटीचा. आणि खरं म्हणजे त्याला कल्पना असायला हवी की केव्हा तरी ऑडिट. आणि आणखीन एक गोष्ट पेपरमध्ये नाही आलेली, पण मला माझ्या मित्रांनी व्हॉट्सअप आले मला माझ्या मित्रांचे. त्याच्यामध्ये गेल्या वर्षीपासून ॲक्च्युली ऑडिटर त्यांचं काम करत होता. त्यांचं हे आलं कुठे उघडकीस, तर त्यांनी सांगितलं की जी रक्कम असायला हवी त्याच्यात 122 कोटी कमी आहेत. मग ती कुठे कमी आहे, कशी कमी आहेत? आता याच्यामध्ये काय झालं माहिती आहे की सामनाने असं म्हटलं की RBIने ही लपवून का ठेवली. सामनाने असं प्रश्न विचारला आहे. ॲक्च्युली असं आहे ना की हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर बँकेला
रिझर्व्ह बँकेने अनऑफिशियली सांगितलं होतं की 122 कोटी जे आहेत हे ज्यांनी कोणी घेतले त्यांच्याकडून तुम्ही बँकेत परत जमा करून घ्या. त्यावेळेला या हितेश मेहताच्या पार्श्वभागाला चरबी होती. त्याच्यापर्यंत पोचलं होतं हे प्रकरण. हे कुणी नाही सांगितलेलं. त्यांनी काही माझा संबंध नाही म्हणून सांगितलं. याचं कारण का की कागदोपत्री तो नाहीच ना कुठे. इकडून उचलले प्रभादेवी आणि गोरेगावला नेले. मध्ये ती जी व्हॅन असते, आता व्हॅनला ड्रायव्हर असतो, एक सुरक्षा रक्षक असतो, एक त्यांचा सुरक्षा रक्षक असतो. म्हणजे 5 माणसांचं संगनमताने हे पैसे खाल्ले. जी काय मला माहिती मिळाली त्याच्यावरून जसं हितेश मेहतानी डल्ला मारला तसं ड्रायव्हर, सिक्युरिटी व्हॅनचा रक्षक आणि याला पण पैसे मिळालेत. आता काय तुम्हाला काय माहिती, गौप्यस्फोट किती करू. हे पैसे तो म्हणतोय आणून देतो. त्याला चान्स द्या, जेलमध्येच ठेवा, बाहेर नका सोडू. जेलमध्ये ठेवा. त्याला म्हणून तू कोणाकोणाला दिलेस नावं दे, त्या सगळ्यांवर तुम्ही छापे घाला. माझं इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचे जे प्रमुख आहेत त्यांना आवाहन आहे की तुम्ही सगळ्यांवर छापे घाला. हे पैसे तुम्हाला मिळतील. सुरक्षा रक्षक आणि यांनी त्यांच्या शेतीभीतीमध्ये नेहमीप्रमाणे हे लोक पैसे गुंतवतात. हा वेगळा विषय व्हिडिओचा. त्यांनी कुठे गुंतवले पण मिळतील तुम्हाला ते. माझं म्हणणं आहे की 122 कोटी जर तुमचे परत आले तर या बँकेतला हा जो फ्रॉड आहे, दरोडा आहे, हे आहे, तो विषय बऱ्यापैकी संपतो. मग तुम्ही प्रशासक नेमलेला आहे ना. 122 कोटी जमा झाले तर मग तुम्हाला ही बँक आहे ती रिसर्च करू शकता. म्हणजे ती बुडवायची गरज नाही तुम्हाला. मग तुम्ही त्याच्यामध्ये असं करू शकता की बँकेच्या व्यवहाराला परवानगी द्या. हां, तुम्ही डिपॉझिट तुमच्या सुपरवायझर, तो जो असतो तुमचा प्रशासक, त्यांनी अप्रूव्ह करून द्यावी. त्या व्हेरीफाय करावं आणि एकदम 5 लाखापर्यंतची देऊ शकतात ते. अशी दिलेली आहेत. आता ॲक्च्युली आहे आपण या बँकेची आता चर्चा करतोय. देशामध्ये जवळजवळ 200 कोऑपरेटिव्ह बँका बुडाल्या. देशात 200, महाराष्ट्रात काहीतरी 125 बुडाल्या आत्तापर्यंत. म्हणजे हा काही प्रकार नवीन नाही. आता पेन अर्बनचं पण मला वाटतं तुमच्यासमोर उदाहरण असेल आणि खूप बँका सांगू शकतो आपण यादी. त्यांनी काही तुमचं भलं नाही होणार आहे. पण माझं म्हणणं असं आहे की थोडं पेशन्स ठेवा. हे पैसे बुडणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी की हे 122 कोटी जर जमा झाले आणि फडणवीसांसारख्या एखाद्या मोठ्या मनाच्या आणि गोरगरिबांचा कळवळा असणाऱ्या माझ्या मित्रांनी जर तुम्हाला मदत केली ना, तर हे 122 कोटी त्याच्याकडून येतील तेव्हा येतील. उद्या सकाळी एखाद्या बँकेला सांगून ते 200-500 कोटी रुपये त्या बँकेत टाकून ती बँक मार्गावर आणू शकतात. त्यांचा हक्क आहे तो, ते सांगू शकतात. अरे ते इतके करोडची गुंतवणूक आणणारा माणूस आहे तो दावोसवरून, हो की नाही. त्याला काय एखाद्या बँकेला सांगितलं किंवा करा. बँकेत विलीन ही प्रोसेस होत नाही बरं का. आम्हाला पण आधी असं वाटलं होतं की रुपी बँक या बँकेत जाणार, त्या बँकेत जाणार. ते सगळ्या अफवा ठरल्या. कुणीही घेतलं नाही त्याला. आणि त्यांच्या आपसात संचालक मंडळातच मतभेद होते. इथे संचालक मंडळात मतभेद वगैरे भानगड नाही आहे. इथे भानगड आहे ती त्यांचा दरोडा आहे. तो फ्रॉड पण नाही, दरोडा. सरळ उचलून पळवलेली रक्कम आहे. उचलून पळवलेली रक्कम, दरोड्यातल्या रकमा सापडतात पोलिसांना, तशीही सापडतील. शिवाय फडणवीस तुला मदत करतील. युवराज तू घे ना पुढं, कारण जा ना, भेट ना त्यांना, तुझं मंडळ घेऊन भेट पाहिजे ना. त्यांनी जर 200-500 कोटी रुपये टाकले तर बँक नॉर्मल होते. आणि प्रशासक कायम ठेवा ना. अजिबात या लोकांच्या हातात देऊ नका. त्यांचे गुन्हे शोधून काढा, त्यांनाही शिक्षा करा संचालक मंडळाला. माझं काही हरकत नाही, त्यांची नावं बिवं आलेत आपल्याकडे सगळी. पण माझं म्हणणं त्यांनाही हे करा. आता राम कदमचं मी तुम्हाला सांगितलं की राम कदमला मी या प्रकरणामध्ये पूर्ण क्लीन चिट देतोय. आणि काळाच्या ओघात तुम्हाला सिद्ध होईल ते की राम कदमचा याच्याशी काही संबंध नाही. हे फक्त सामनाचा आरोपपत्र आहे. जसं दमानियाचं आरोपपत्र असतं की ती माहितीच आरोप म्हणून करते आणि आरोप हाच पुरावा मानते. तसंच इथे आहे की संजय म्हणतो म्हणून भाजपवाल्यांनी लुटली, संजय म्हणतो म्हणून राम कदमच्या दबावाखाली झालं. काही पुरावा नाही कुठे. सो क्लीन चिट टू राम कदम, डोंट वरी. माझं म्हणणं आहे उलट की त्याचे 40 लाख रुपये अडकलेले आहेत, तो तुमच्या मदतीसाठी येईल. तुम्ही त्याला शत्रुपक्षात का ढकलताय आरोप करून. तो फडणवीसांकडे, युवराज तुला फडणवीसांकडे राम कदम घेऊन जाईल, कारण त्यालाही बँक वाचली पाहिजे. त्याच्यावर आरोप झाला तर तो जरी खोटा असला तरी त्यालाही या लोकांना जर वाचवता आलं तर त्याला हवं आहे. राम कदमला सांग, राम कदमचा नंबर आहे तुझ्याकडे, नाही तर मला फोन कर, मी देतो तुला. त्याच्याशी बोल, त्याला घेऊन जा. राम कदम यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांची भेट घे. माझं तर म्हणणं आहे हे सामनाच्या नादी लागू नको. संजयच्या नादी लागलास तर बुडशील, बँकी बुडशील. तर ती एक गोष्ट झाली. आणि हां, तुम्हाला ना थोडंसं आधार मिळावा की फार अवघड नाही आहे. तर ही 1968 साली आपल्या जॉर्ज फर्नांडिसनी स्थापन केलेली बँक आहे. तिच्या 28 ब्रँचेस आहेत. आणि हा आपण महाराष्ट्रातला प्रश्न नाही आहे, हे गुजरातमध्ये पण आहे.
गुजरातमध्ये पण आहे. म्हणजे याच्यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री किंवा इव्हन मोदी लक्ष घालू शकतात. आणि मोदींकडे वशिला असलेले पण लोकांमध्ये फडणवीसच आहेत, नाही का? तर त्यामुळे फडणवीस गुजरातमधल्या ब्रँचेसना सुद्धा ह्यांना आधार मिळाला की तिकडे मिळेल. आणि 122 कोटी हो क्षुद्र रक्कम आहे हो. आमचे नगरसेवक खातात हो वर्षाला एवढे, काय सांगायचं. हां, आता तुम्हाला एक आधारच सांगतोय की मी 122 कोटी करता का व्याकुळ होऊ नका, अरे बापरे गेली बुडाली करू नका. का सांगतोय माहिती आहे की माझ्याकडे बँकेच्या त्या ऑडिट रिपोर्टमधून घेतलेली 2024 31 मार्च 2024 ही आकडेवारी आहे. त्याच्यामध्ये त्यांचा टर्नओव्हर ही इंग्लिशमध्ये आली, थोडं माझा घोटाळा होऊ शकतो, 3,611 करोड हा टर्नओव्हर आहे त्यांचा. त्याच्यामध्ये 2,436 करोड डिपॉझिट्स आहेत. किती आहेत? 2,436 करोडची डिपॉझिट. अरे 122 करोड करता तुम्ही ढाय मोकलून रडताय. आपल्याकडे आहेत ना 2,436 करोड आहेत. 122 करोड त्या गाढवानी काढले, दरोडा घातला म्हणून बँकेवर निर्बंध आले, सगळं खरं आहे. पण दिवाळ का नाही गेल बँकेचं? बँकेकडे पैसे आहेत. आता तुम्ही सगळेजण एका दिवशी जर उभे राहिलात, कारण रुपी बँकेचं ज्या वेळेला झालं तेव्हा लोक हजारोंनी लाईनी लावून उभे. सिकी बँक मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मग बँक, अरे असं जर झालं ना तर तुम्ही या राष्ट्रीयकृत बँका पण एका रात्री दिवाळ्यात निघतील, माहिती का तुम्हाला? त्यावेळेला मला एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या यांनी सांगितलं की अनिलजी, हे असे लोक जर दारात येऊन उभे राहिले ना डिपॉझिटसाठी, तर नॅशनलाइज बँका पण एका रात्रीत बुडू शकतात. असं नाही चालत. यू हॅव टू बी पेशंट. थोडं आता ठीक आहे, गरीबाला पेशन्स ठेव म्हणणं त्रासाचं असं मला कल्पना आहे. तर आपल्याकडे मित्रांनो 2,436 कोटीची डिपॉझिट आहेत. आपले गेलेत किती दरोड्यामध्ये? 122 कोटी. 2,436 कोटीची हे आहेत. आणि आपण प्रशासक कायमच ठेवणार आहोत. या 2,436 कोटी आपल्याकडे असताना 122 कोटी करता बँक का बुडवायची? दुसरी गोष्ट, आपण दिलेले लोन्स किती आहेत बघा, ॲडव्हान्सेस 1,174 कोटी. यार का टेन्शन घेत आहे? आपल्याकडे 2,436 कोटी आहेत डिपॉझिट म्हणून, त्यातले फक्त आपण 1,174 कोटी दिलेले आहेत आणि 122 कोटीचं आपल्याला भरून काढायचं आहे. त्याच्याकरता ठीक आहे, बँकेने घेतलं हे बरोबरच आहे का नाही? 122 कोटी हा मोठा दरोडा आहे, पकडायलाच पाहिजे. आणि जे केलं ते योग्य केलं. पण बँक पटकन ठरवलं तर ना रिझर्व्ह बँक, तर हे रिवाईव्ह करेल. पण आंदोलनातून नाही करणार. याला फडणवीसांसारखा मजबूत माणूस पाहिजे आणि थोडं न्यायालयीन लढाईची तयारी करायला लागेल. ती कशी करायची हे मला माझा मित्र राजू फणसे ज्यांनी सिकीपी बँकेला हे यश मिळवून दिलं, म्हणजे आम्हाला मिळवून दिले पैसे, तो सांगेल. आणि बँकेचं वर्किंग कॅपिटल मित्रांनो 2,997 कोटी. इकडे 122 कोटी ठेवा तुम्ही आणि इकडे या मी सांगतो त्याकडे घ्या ना लक्षात. का म्हणून बँकेच्या संदर्भात तुम्हाला चिंता वाटावी? रिझर्व्ह बँक विदिन 3 मंथ्स, माझं म्हणणं 2 मंथ्स, हे ठरवलं तर एका महिन्यात करू शकतात हे सगळं. इकडली निधी ॲडजस्ट करा. 122 कोटीची भरपाई समजा दुसरीकडून होऊ शकेल, फडणवीस करू शकतील या ना त्या मार्गाने बँकेकडून. किंवा हे 122 कोटीपैकी माझ्या म्हणण्याप्रमाणे 122 पैकी जवळजवळ 100 कोटी तर हा मेहता जो आहे तो हितेश मेहता तो देणारच आहे. 100 कोटी आता तो देऊ शकतोय आणि तो देणार पुढल्या महिना 15 दिवसात देईल तो. याचं कारण त्याला असं कल्पना आहे की आपण जर 100 कोटी दिले तर आपण 7.5 वर्ष ते 14 वर्ष याच्यातच जाऊ. पण जर नाही दिले तर आजन्म कारावास होईल. त्यामुळे तो देणार आहे. मला जे काही सोर्सेस आहेत त्यांनी सांगितलं की 22 कोटीचा हिशोब त्याला देणं अवघड होत आहे, पण 100 कोटी तो देऊ शकतो. त्यातले 70 कोटी तो आता पुढल्या 8 दिवसात जमा करू शकतो. आणि या जैनवर छापा मारा. आणि जैन नाही, पौन, धर्मेश जयंतीलाल पौनवर छापा मारा. 250 कोटीचा माल तयार आहे त्याचा. आता बिल्डर आहे तो, त्याचा माल तयार आहे, सील करा, तो देईल तुम्हाला. त्यांनी घेतलेले 70 कोटी देणार, द्यायलाच लागणार. तुम्ही 250 कोटी मालमत्ता आहे आता लगेच सील करा, त्यांनी विकायच्यात, नाही तर तो फटकन काढली म्हणून खोटे खरेदी करता दाखवेल. दुसरं रणजित भानू आणि हिरेन आहे ना याचा आहे ते सुद्धा ते जॉर्ज फर्नांडिसच्या तालमीतले आहेत ते. त्यामुळे तुम्ही कसं आहे ना, हे नाही मोठ्या प्रमाणावरचं स्कॅम नाही आहे. म्हणजे खूप मोठं डायरेक्टर बोर्डाने लफडी केलेत वगैरे. हे फक्त 122 कोटीचं आहे आणि ते त्या यांनी दरोडा घातला आहे. हे लक्षात येते का तुमच्या? बँकेनेच हजारो कोटीचा फ्रॉड केला. हे प्रकरण आपण बघतोय ना. तुम्ही आता जरा आठवलंत ना तर येस बँकेप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेचं पण झालं होतं. आठवतंय तुम्हाला? बघा जाऊन गुगलवर तपशील. मी बघितले हे सगळे. ती बँक बुडाली का? नाही बुडाली. कारण ती
नॅशनलाइज बँक आहे, सरकारने पैसे घालून ती वाचवली. इथेही सरकार वाचवू शकतंय आणि वाचवेल. युवराज, बी सिरियस, सिन्सिअरली. तू तर राम कदमला भेट, त्याला म्हणून ही बँक मला बाहेर काढायची, आपल्याला गोरगरिबांचे पैसे द्यायचे, तू चल माझ्याबरोबर फडणवीसांकडे. आणि आय थिंक दॅट आय शुड ॲडवाईज यू टू मीट फडणवीस. आणि राम कदम विरुद्ध हे उतरून याला पॉलिटिकल रंग आला ना की राजकारणी लोक रिलक्टंट होतात यार. मग फडणवीस पण म्हणतील भाजपला बदनाम करण्याचा डाव आहे, मरा नाही म्हणणार बिचारे, पण म्हणतील मग ठीक आहे, जा न्यायालयीन लढाईला करा रस्त्यावर. रुपी बँक प्रकरणात रस्त्यावर किती आंदोलनं दागितली मी, काही झालं नाही. CKB बँक काही झालं नाही. सांगेल आता राजू तुम्हाला परवा, पण तो आत्ता बाहेरगावी आहे म्हणून मला, नाही तर मी आता फोनवर बोललो त्याशी बराच वेळ, पण आज मला त्याला सामान्य तुमच्या आणता आले नाही आणि उद्याही नाही येतो इथे. तर मित्रांनो, न्यायालयीन लढाई ही अजून लढायची आहे, तुम्हाला लढायला लागेल, पण तुम्हाला रिलीफ मिळणार आहे. पण राम कदमला तुम्ही याच्यामध्ये भाजप हे ते करताय, राजकारण आणताय, ते विश्वास उडगी कम्युनिस्ट आहेत, त्यांना ठीक सोपतं. बाकीच्यांदा आपवाला पण बहुतेक तसाच असणार, तो भाजपच्या विरुद्ध लढतो. अंजली दमनिया मला वाटतं कशी काय नाही आली अजून, आश्चर्य. यायला पाहिजे आज उद्याकडे, तिने आरोप करायला पाहिजे, म्हणजे त्याच्याशिवाय तिचं कसं भागणार. एवढं मोठं प्रकरण आलं तर तिला बोलायला पाहिजे, तिने बोलेल, सामनाच वाचेल आणि सामनाच वाचून दाखवेल. हे घ्या पुरावा म्हणेल, सामना दे. सामना 100% खोटं बोलतोय. नाही 100% नाही म्हणत मी, किती पर्सेंट म्हणून त्याला, 70% खोटं बोलतोय. तो भाजपशी याचे संबंध लावतोय, राम कदमशी, तो खोटेपणा आहे. खरेपणा काय आहे, ह्या हितेश मेहता त्यांनी दरोडा घातला 122 करोडचा. पण मी तुम्हाला वाचून दाखवलं नाही हे सगळं. अजून खूप रेअर माझ्याकडे आकडेवाऱ्या. त्यांनी रिझर्व्ह फंड, हां मी सगळं वाचून नाही दाखवते. रिझर्व्ह फंड असतो ना बँकेचा मित्रांनो, 122 करोडचा प्रॉब्लेम आहे की नाही आपला. डिस्पाईट धिस लॉस, म्हणजे काय जो झाला तो 292 करोड, यार 292 करोड रिझर्व्ह फंड आहे आपल्याकडे त्या न्यू इंडिया बँकेकडे. किती आहे? 292. व्हॉट डू यू मीन, क्या बात. 292 करोडवाल्याची बँक तुम्ही बरखास्त नका नको करू. ठीक आहे, बरखास्त एवढ्या करता करा, काही प्रशासक नाही, हा हरामखोर आहे ना, त्यांनी लुटलेत ना 122 कोटी, आपल्याला परत मिळवायचे. तर सानवशाने सांगतो की मला कळतात तुमचे कष्ट, मानसिक वेदना, पण राम कदमशी आणि भाजपवाल्याशी संबंध जोडून जे सामना करायचा प्रयत्न करतोय, त्यातून जे राजकारण होणार आहे ना, ते ठेवीदारांच्या आणि यांच्या अंगाशी. तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. सुरुवातीला पण CKP आणि रुपी बँकेच्या ह्याच्यात मी बघितलं की त्याला पक्षीय कलर द्यायचा फार प्रयत्न केला गेला, की हे अमक्याची आहे तमक्याची वगैरे वगैरे. अरे त्या CKP बँकेच्या संदर्भात तर आता इथे राम कदमचं नाव घेतलं जात आहे ना, CKP बँकेच्या संदर्भात बिलीव्ह मी, कागदपत्र आणि त्यावेळेचे वर्तमानपत्र काढून बघा, राज ठाकरेशी संबंध जोडला होता. आठवतंय तुम्हाला? राज ठाकरेंनी CKP बँक बुडवली असं किती चॅनलवर आलं होतं आणि त्याचे संबंध अमुक तमुक वगैरे आलं होतं. पण राज ठाकरेशी संबंध नाही, हे काळाच्या ओघात सिद्ध झालं. काहीच संबंध नव्हता त्याचा. तो CKP आहे, बँक CKP आहे, त्याचे मित्र काही आहेत म्हणून. इथे तर मित्र वगैरे असा काही भानगडच नाही राम कदमचं. पण तेव्हाही राज ठाकरेचं नाव आल्यामुळे दुष्परिणाम झाले होते. राम कदमचंही नाव आल्यामुळे दुष्परिणामच होणार. ते संजयला करू द्या त्याचा वैयक्तिक सूड, भाजपचा सूड, राजकारण. तुम्ही तुमचे जे रिलायबल लोक आहेत त्यांना घेऊन जा, फडणवीसांना भेटा, त्यांना सांगा की काय प्रकारे ही बँक वाचवता येईल. रिझर्व्ह बँकेला भेटा, हे विश्वास उडगीला बाजूला ठेवा, कारण त्याच्याबद्दल काही लोकांचं मत आर्थिक क्षेत्रात चांगलं नाही आहे. तो ॲक्टिव्हिस्ट आहे, पण चांगलं नाही आहे त्याच्याबद्दल मत, काही इतरही गोष्टी. पण ते आता तो करतोय काहीतरी, तर त्याला मला काही बदनाम करायचं नाही आहे, त्यामुळे राहू दे. दुसरी गोष्ट अशी की आत्ता हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी 5 मिनटं मला फोन आला होता. तर राम कदमनी ज्याला तुमच्या विश्वास उडगीला आणि संजय राऊतला सामनाच्या बदनामीची नोटीस हे केलेली आहे, इश्यू केलेली आहे. आणि मला वाटतं ती आत्ता तयार आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी संजयला ती सर्व होईल बदनामीची नोटीस. आता किती कोटीचा केला एक्झॅक्टली माहीत नाही, कारण माझ्यावर लोक करतात त्या 100 कोटीचा करतात. पण एनिवे, हॅव पेशन्स, थोडा विश्वास ठेवा.
यंत्रणांवर, रिझर्व्ह बँकेवरही ठेवा. दे विल हेल्प यू. आणि तुम्हाला जे हे वातावरण तयार करतात नाही, टाळाटाळ करतायत अमुक काय, हां याच्यामध्ये मला ते जो मुद्दा होता ना की परिस्थिती लपवून का ठेवली, तर काही वेळेला असं असतं की रिकव्हरीचे मार्ग आधी खुंटल्यानंतर हे एक्सपोजर करणं ठीक असतं. नाही तर बँकेत पॅनिक उचलून ही बँक आज बुडतीये ना, ती गेले वर्षभर त्यांचा माणूस तिथे स्पेशल ऑडिटर आहे. तर आधी आली तर वर्षभरापूर्वी हीच स्थिती असते. कारण 122 कोटी त्याच्या आधी लुटलेले आहेत. आत्ता परत त्याची तारखा आल्या आहेत ना राजा? इथे तारखा आहेत. आहेत तारखा, आता खूप तारीख आहेत. 22-23 मध्ये 30 कोटीचा तोटा होता त्याला बँकेला वगैरे, वगैरे. ठीक आहे. ते तपशील आता मी आणि हां, हे असे दंड वगैरे ठोठवून पण करता येतं बरं का. आता माझ्याकडे त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार उज्जीवन स्मॉल फायनान्सला, नैनिताल बँकेला आणि उज्जीवन स्मॉल फायनान्सला वगैरे असं दंड केलेत. माझं म्हणणं ठीक आहे ना, दंड करा तुम्ही. रिझर्व्ह बँकेला मी सांगेन, की तुमचा प्रशासक तर नेमाच आणि लोकांचे पैसे व्यवहार सुरू करा बँकेचे. हे करा तुम्ही. दंड ठोठवा बँकेला, काही हरकत नाही. आणि त्यांच्याकडे रिझर्व्ह फंड आहे, त्याच्यातून हे करा. ह्याच्यात संदर्भातली आणखीन माहिती परवा राजू फणसे तुम्हाला देतील. आंदोलन आणि न्यायालयीन लढा कसा द्यायचा या संदर्भात एक छोटा व्हिडिओ आहे, तोही शेअर करा आणि हा मोठाही शक्यतो शेअर करा. मी तुमच्या हितासाठी बोलतो आहे. हा स्वार्थ काही नाही. माझे आता ₹1 पण नाही आहे न्यू इंडिया बँकेमध्ये. त्यामुळे मी खरंच या ह्याच्यातून गेलो आहे यार. CKB बँक, रुपी बँक दोन्हीमध्ये मला अर्थात मला 5 मिळाले. माझे रुपीचे 2 गेले ते गेले कायमचे. तसं 5च्या वर जर असतील तर ते जाणार. म्हणजे आता ह्याचे तुमच्या राम कदमचे 40 आहेत, तर त्यातले 35 जाणार त्याचे, हे नक्की आहे. कारण त्याची प्रोव्हिजनच नाही. आपला इन्शुरन्सच तसा नाही आहे. त्यामुळे निर्मला सीतारामननी पण मध्ये एक आश्वासन दिलं होतं, की आपण सर्व रक्कम परत करण्यासाठी करू. पण मग त्याच्यामध्ये काही फ्रॉड होऊ शकतात असं लक्षात आल्यामुळे तो विड्रॉ केलं. 5 लाखाचा आहे. तेव्हा तुमचे 5 लाख सुरक्षित आहेत आणि 90% लोकं आतले आहेत. पण वेळ आहे. येस, आय नो. वेळ ही महत्त्वाची गोष्ट आहे. अरे उद्या लग्न असेल समजा तर काय कराल? परवा काय? आजारपण आलं तर काय? हे समजू शकतो मी. पण तुम्ही युवराजवर भरोसा ठेवा, कारण माझा युवराजवर भरोसा आहे. युवराज, तू फडणवीसांवर भरोसा ठेव. आणि रामकदमांशी वैर घेऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे. त्यांचा काही इंटरेस्ट नाही आहे याच्यामध्ये. त्यांचं काहीही दबाव नाही आहे. उलट मी तर म्हणतो त्यांना घेऊन जा. तुम्ही भाजपचे आहात म्हणून, फडणवीस भाजपचे आहात. ही बँक वाचवायला आम्हाला मदत करा. ही बँक वाचेल. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. फक्त जितके तुम्ही चिडखोरपणे कराल, जितकं इरिटेट कराल सरकारला, भाजपला, तितकं नाही अनुकूलता मिळणार आपल्याला. आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे का राजकारण करायचं आहे? संजय राऊतला राजकारण करायचं आहे. विश्वास उर्गी कम्युनिस्ट आहे, त्याला राजकारण करायचं आहे. कदाचित आपल्या धनंजयला करायचं असेल, शिंदेला. भूषण ठाकूर कोण आहे मला माहितीच नाही अजिबात. पण आमचा युवराज आहे काँग्रेसमध्ये, पण युवराज हा काँग्रेसच्या पलीकडला एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे बघा तुम्ही कसं करताय ते. पण हा गौप्यस्फोट तुम्हाला कोणीही करणार नाही. तो मी केला आणि तुम्हाला मदत करीन मी वेळोवेळी. धन्यवाद.